नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप सारं स्वागत आहे. तर माझी आजची देवपूजा बघू शकता तुम्ही. तर आज मोगऱ्याला ना आपल्या एवढी फुलं आलेली खरंच खूपच सुंदर वाटत होतं. तर देवपूजा करून घेतली सकाळी सकाळी आणि देवपूजा केल्यानंतर मोगऱ्याची फुलं तोडून आणली छान अशी आणि आपल्या महाराजांना अर्पण केली. धूप दीप लावली, दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि वातावरण बघा तुम्ही. आणि माझ्या व्हिडिओची ना सुरुवात मी नेहमी माझ्या श्री स्वामी समर्थ आईपासूनच करत असते, कारण का माझी श्री स्वामी समर्थ आई माझ्या पाठीशी आहे आणि माझ्या आईचं वाक्य भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या डोक्यावर माझ्या स्वामी आईचा हात आहे आणि म्हणून माझ्या व्हिडिओची सुरुवात नेहमी माझ्या श्री स्वामी समर्थ आईपासूनच होत असते. आणि इकडं ना काल आम्ही वैरण आणायला गेलेलो, तर तिथं ना चिगळाची भाजी एवढी छान आलती ना, तर मग माझं काही मन राहवलं नाही. मी ती चिगळाची भाजी आणली स्वच्छ अशी भरपूर पाटीत पाणी घेतलं आणि स्वच्छ धुवून काढली, एकदम स्वच्छ करून घेतली आणि चाळणीत नितळायला ठेवली की एकदम छान अशी ताजी टवटवीत भाजीत आली. तर ही भाजी ना आपल्याला रक्तवाढीसाठी खूप उपयुक्त आहे आणि ह्याच्यावर फवारा नाही, बिगर औषधी एकदम आयुर्वेदिक भाजी आहे. तर छान अशा ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या आणि इकडं दूध तापून माझं झालं. तर ही ना लिंब आणि मिरच्या थोड्याशा मला वानवळा म्हणून आलता, एका शेजारच्या ताईंनी दिलेली मला ही लिंब आणि मिरच्या. तर म्हणलं छान वाटतं, तर म्हणलं चला ह्याचा पण थोडासा व्हिडिओ घेऊया. आणि इकडं परत मग दही लावलेलं. तर ही दही ना साईचं नाही, फक्त दुधाचं दही असतं, कारण का साईचं दूध मी वेगळं विरजायला लावते, कारण का त्याचं मग तूप होतं आणि ही आपलं साधं दररोज खायला दुधाचं दही लावायचं, फक्त दुधाचं. तर ही खायसाठी असतं असं. उन्हाळा दिवस आहे, मग थंड तर पाहिजेच आपल्याला खायला. आणि इकडं भाकरी तर बनवून झाल्या माझ्या ज्वारीच्या आणि इकडं मग दही पण घेतलं आणि इकडं चिगळाची भाजी बनवून तयार होती. तर चिगळाची भाजी पण ताटात ठेवली. इकडं थोडंसं फरसाणच होता, तर मग म्हणलं चला फरसाण आपण ठेवूया. आणि दह्यामध्ये साखर घालून घेतली. आंबट असतंच थोडंसं दही आणि आंबटच छान लागतं, पण साखर घातले एकदम छान लागतं. आणि इकडं परत पातळ भाजी पण मी करून घेतलेली. तर ताट थोडंसं माझ्याकडनं लहान पडलं, मोठं ताट घेतलं असतं म्हणजे छान दिसलं असतं. आणि आपल्या महाराजांना नैवेद्य दाखवून घेतला. इकडं फुलपात्रामध्ये पाणी घेतलं आणि नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून नैवेद्य पाणी फिरवायचं आणि दाखवून घ्यायचं आणि 10 मिनटं ताट तसंच ठेवून द्यायचं, उचलायचं नाही. आणि 10 मिनटं होऊन दिली आणि मग नंतरनं ताट परत उचलून आणायचं. म्हणजे देवापुढं असं नैवेद्य मोडून मी कधीच ठेवत नाही आणि तो नैवेद्याचं ताट आहे ना ते आपण ग्रहण करायचं, असं असतं माझं. तर आज ना जेवण करायला पण दुपारी खरंच खूपच उशीर झालता आणि उन्हाळा दिवस आहे ना, तर रानातल्या कामामुळं मग होऊन जातं असं, उशीर होतो लगेच स्वयंपाक बनवायला. रानातलं काम एखादं असलं तर ती करायचं, परत गायींचं आवरायचं, कपडे भांडी, म्हणजे कामं किती जरी केलं तरी काम कमीच पडतं. 12 वाजते त्या किती बी काम करा तुम्ही. तर असं असतं माझं. तर सगळं झालं, आता फक्त जेवण करायचंच राहिलं होतं. तर पाठीमागे एक दरवाजा आणि समोर एक दरवाजा आहे. तर पाठीमागच्या दरवाजात एवढं हिरवंगार आणि छान वाटतं आणि थंड हवा पण येते आणि पुढं पण तसंच आहे, त्यामुळं होतं माझं चालू. तर इकडं ना मकावर दुसरा फवारा आहे. ही पहिला फवारा एकदा झाला आहे. एवढी आळी पडली ना मकावर, एवढा उन्हाळा आहे पण आळी एवढी कशी काय आहे काय माहिती. आणि एवढ्या प्रमाणाच्या बाहेरच आळी पडली. तर म्हणलं मका अजिबात वाढत नाही आळी जर पडली तर मग म्हणलं चला आज मका आपली फोडून घेऊया आणि नंतर मग बाकीची कामं करूया. तर इकडं अजून 10 गुंठवर रान शिल्लक होतं ना, त्यात पण मका टाकून घेतली आणि ती रान भिजवून घेतलं आणि मका पण उगवायला चालू झाली आपली आता.
तर कावेरीची पिशवी आहे बघा. ही पिशवी नेहमी अशी साधीच मका टाकायची. 1600-1700 रुपयाची पिशवी मी कधीच वापरत नाही. 600 रुपये किंवा 700 रुपयाची मकाची पिशवी वापरायची. कणीस मोठं लागतं आणि चांगली ती मका गायींना खायसाठी. पण उगाच उंच गेलं म्हणून लय उंच गेलं पण त्याचा काहीच उपयोग नसतो परत, म्हणून मी नाही टाकत तसली पिशवी. आणि इकडं मग माझं फवारा मारायला चालू झालं. तर फवारा मारायचं तर काय सोपं नाही बरं का. आळी पण भरपूर आहे आणि मानपाट अशी भरून येते अक्षरशः. पंप वाटेवर घेऊन वाटतं ही पंप कधी खाली ठेवीन उतरून असं होतं या. तर मी पंपातलं ना औषध पूर्ण वज्ज कमी झाल्यानंतरच थोडंसं शूट घेतलं. म्हणलं नको रे बाबा, पाठ पण दुखायला लागली माझी. कारण का 3-3.5 पंप औषध मारावं लागलं. आणि मग इकडं झालं होतं माझं शेवट, लास्टच राहिलं होतं. पण ऊन एवढं होतं ना, उन्हात 5 मिनटं पण उभं राहावं वाटत नव्हतं. तर चला, व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि इकडं ना मग माझ्या नातूंचा व्हिडिओ आलता थोडासा माझ्या मुलीने पाठवलेला. तर चला म्हणलं आज दाखवूया आपण. तर माझी चिमुकली कशी आहे ती. आणि हा ना माझा छोटा नातू आहे. तर एवढी नाटक करते ती ना, तर काय विचारूच नका. त्याला हसवण्याचा प्रयत्न करत होती व्हिडिओमध्ये, पण तो काय हसत नव्हता. आणि कॅमेरा पण हलवत होती, म्हणजे तिनं शूट जरा व्यवस्थित घेतलं नाही त्यामुळं. आणि इकडं मग एवढी कडकड तर करतात ना, एवढं नाटक करतात ना. तर माझ्या नातूंचं नाव ना शिव आणि शंभू आहे. तर ही आहे शंभू आणि तो लहान आहे ना, तो आहे शिव. तर खरंच खूपच खोड करायची बरं का. आणि इकडं मग ह्यांचं बघा शिवना पाणी खेळायचं चालू होतं. डाळिंबीची बाग आहे त्यांच्या घरी. तर डाळिंबीच्या बागातनं आणि काटं म्हणत नाही ती, काय नाही ती, नुसतं पळायची घाई घेते. तर कसा पळतोय बघा, एवढं पळतात की खरंच प्रमाणाच्या बाहेर. आणि डाळिंबीचा काटा जर मोडला ना तर आग होते आपल्या हाताची पायाची. पण ह्यांना काही समजत नाही, पळायचं काम करते. तर चला, कसा वाटला माझा व्हिडिओ सांगा नक्कीच कमेंट करून.